स्पेशल शिवला भेटण्यासाठीच मी आत्याकडे आलोय। फायनली आपला मकर बनून झालाय गाइस, न्यू इन्स्ट्रुमेंट अनलॉक। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या 7 डेज डेली ब्लॉगिंगच्या फर्स्ट ब्लॉग मध्ये। सो गाइज मी चाललोय आता खोपोलीला, आमच्या घरी गणपती बाप्पा बसतो। सो 7 दिवसांसाठी मी तिकडेच चाललोय। सो गाइस ठाण्यावरून खोपोलीला जाण्यासाठी इथे ट्रेन भेटू, सो त्यासाठीच मी थांबलोय। तर मित्रांनो 8:10 ची ट्रेन होती खोपोलीला जाण्यासाठी, सो थोडा लेट झाला बट फायनली ट्रेन आली। फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये सुद्धा इतकी गर्दी होती की मला अंबरनाथलाच बसायला जागा भेटली। पण गाइस त्यानंतर जो ट्रेनमध्ये व्ह्यू भेटला ना बाहेरचा बघायला, खूप सुंदर, सकाळ सकाळचा जो व्ह्यू खतरनाक। त्यानंतर 1.5 तासामध्ये मी खोपोलीला पोहोचलो। पण गाइस रस्त्यातून जाताना इतका जोराचा पाऊस आला ना, मला बाजूला थांबावंच लागलं थोड्या वेळासाठी। खूपच जोराचा पाऊस आला, वाटलं पण नाही पाऊस येईल असं। मी आता इकडे आत्याकडे आलो आणि मग त्यानंतर आपण इकडनंच डायरेक्ट घरी जाणार आहेत। मामा आला। शिव, ओय शिव, स्पेशल शिवला भेटण्यासाठीच मी आत्याकडे आलोय। ओय तो आत्ताच उठलाय। बाय बाय। मला इकडे घ्यायला पप्पा आले, आता त्यांच्यासोबतच घरी चाललोय। सो गाइस फायनली मी आता घरी पोहोचलोय। आता थोडा वेळ आराम करतो, मग आपल्याला मकर बनवायचे। सो गाइस रेडीमेड मागवलेली मकर आहे ही, आणि हिला आपल्याला जॉईन करायचे। हिचे स्टेप्स इकडे दिलेत, हिचे पार्ट्स येतात, बघू आता कसं करायचं। ही मकर आपल्याला बनवायचे। आता टीव्हीवर ट्युटोरियल बघून आम्ही बनवतोय, कारण एवढे पार्ट्स बघून समजतच नाही कुठे काय जॉईन करायचं ते। हे 2 फ्लोर्स आहेत, त्यामधला आपला हाफ फ्लोरचा हा झाला मागचा बॅकग्राऊंड, हा अजून बनवायचा आहे। गाइस याचे 2 फ्लोर आता आहे ना जॉईन करून झालेत, हे बघा। आता इकडे परत चिपकवायचं आपल्याला इथे। सो गाइस आम्ही आता पिलर्स बनवतोय। ऑलमोस्ट 2 झालेत आपले, बाकीचे आता चालू आहे। फायनली पिलर्स बनवून झाले, त्याचे 6 पिलर्स येते। आता बघू किती पसारा झालाय, पूर्ण इकडे भरले। टीव्हीवर बघतोय। सपोर्ट बनवलाय म्हणजे आपले जे पिलर्स आहेत ते आतमधून कडक राहतील। सो गाइस जो पिलरचा जो सपोर्ट होता तो बसवला। आता पिलरचे जे बॉटमचे आहेत ते आता बनवतोय, भारी वाटतंय ते एकदम। पिलर्स बनवून झालेत, आता वरतीच ह्याला आपल्याला सेट करावं लागेल इकडे। सो गाइस आम्ही याचे पिलर्स आहेत ना इथे टेप लावून चिटकवलेत, एकदम परफेक्ट दिसतंय।
जे पिलर लावल्यानंतर हे वरचे टॉप लावले आणि त्यानंतर मागचा बॅकग्राऊंड आम्ही चिपकवला. बॅकग्राऊंड लावल्यानंतर आहे ना एकदम भारी वाटतंय. तर अजून बाकी इथलं त्याच्यामध्ये जसं दाखवतात ना आम्ही तसं डिट्टो इथे स्टेप्स करतोय. सो गाईज इथे वरती पण आम्ही 2 पिलर्स लावलेत. सो गाईज ही वरची कमान सुद्धा बसवले. वरचा टॉप लावलाय आणि आता असं वाटतं आपला. हे बघा आता इथून एकदम असा मंदिराचा लुक येतोय. सो बघा अजून डिटेलिंग बाकी आहे. अजून तिकडे फ्लावर्स वगैरे ते लावायचे. गाईज न्यू इन्स्ट्रुमेंट अनलॉक. ज्या 2 पोल्सच्या मध्ये जी गॅप होती ना ती ह्याच्यामुळे भरून निघाले आणि त्यामुळे आता खूप भारी वाटतं एकदम. हे बघा हा खालचा आणि वरचा दोन्ही मिळून आहे ना. हे बघा तर आहे ना आता या पिलर्सवर ठेवण्यासाठी असे कळस बनवतोय. इथे एक येईल, इकडे एक येईल आणि वरती 3 येतील. हे बघ इकडे कलश बनवतोय वरचा. बघा काय फ्लावर्स बनवले लोटस. खूप भारी वाटते ना. कमेंट करून सांगा. बघा कळसावर हा जो बनवलेला लोटस आणि ट्रायंगल ठेवला आणि आता असं दिसतोय. कळस झाल्यावर इकडे त्याच्यावर एक फ्लॅग येईल. सो हे झाल्यानंतर डायरेक्ट फायनल लुक बघूया. सो गाईज फायनली आपला मकर बनून झालाय. खूप मेहनत लागली बनवण्यासाठी पण इतका भारी दिसतोय तुम्हाला दाखवतो. मी आता सिनेमॅटिक नाही बनवते कारण उद्या बाप्पा बसल्यावर डायरेक्ट सिनेमॅटिक व्हिडिओज बनवून दाखवेल. काय चालू आहे? जेवण चालू आहे. आज काय स्पेशल मग? शेवड्याची भाजी आहे आणि ओके मस्त मस्त. तो गाईज आता फायनली आम्ही लायटिंगचं काम सुरू केलं आहे. आता 7:15 वाजलेत. बघूया आता किती वाजेपर्यंत आपली लायटिंग करून संपते. बघूया. आपले लायटिंगचे स्पेशालिस्ट गाईज इकडे येल्लो आहे आणि त्याच्यामध्ये आता रेड वाली टाकायची. मला ते ह्याच्यामधलं काय समजत नाही म्हणून आपला दादाच बघतोय लायटिंगचं काम. अच्छा ब्लॉगिंग चालू आहे. सो आपलं आता मकराची लाइटिंग करून झाले. सो आता आपण बघूया कशी वाटते. ऑन कर दादा. बघा खूप भारी दिसते. आता फक्त आपल्या मकरावर फोकस आला पाहिजे त्याचं बघतोय आता काय करायचं ते. लाईट बंद केल्यावर खूप भारी दिसतंय. फक्त आता समोर आपल्याला फोकस आला पाहिजे लाईटचा. सो तेच बघू आता. सो आता हा लावायचा आहे का? अच्छा 2 आहेत. गाईज आपल्या मकरची लाइटिंग पूर्ण झाली म्हणजेच मकर सुद्धा आपला पूर्ण झालाय. सो गाईज आपण आजचा ब्लॉग आपला एंड करूयात. तर आज होता 7 डेज डेली ब्लॉगचा आपला पहिला दिवस. उद्या दुसरा दिवस असणार आहे आणि उद्याचा दिवस खरंच खूप स्पेशल आहे कारण उद्या गणेश चतुर्थी आहे. सो उद्याचा ब्लॉग नक्की बघा. आणि जर तुम्हाला आपला 7 डेज डेली ब्लॉगचा आजचा पहिला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.